काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आणि यावेळेस आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत काही महत्त्वाचे मुंबई ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसने जे आंदोलन केलेलं होतं त्यावेळेस जे महत्त्वाचे आंदोलक होते, मुख्य आंदोलक होते, त्यांना आता यावेळेस ताब्यात घेतलं असल्याचं बघायला मिळतंय। नॅशनल हेराल्ड मनी लँडिंग प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे आणि सोनिया आणि राहुल गांधी यांच्यावरील आरोपपत्रामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संताप असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय आणि या संतापामुळेच हे आंदोलन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसने हे आंदोलन सुरू केलेलं होतं आणि अखेर आता या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं असल्याचं आपण पाहू शकतोय। हे सर्व आंदोलक सध्या पोलिसांच्या आंदोलन आता सगळ्या आंदोलकांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मोदी सरकार जशा पद्धतीने सगळ्यात विरोधकांवरती कारवाई करत आहे ती कारवाई सूडबुद्धीने आहे आणि यासाठी ईडीचा वापर केला जात आहे। याच अनुषंगाने आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होतं आणि सगळ्याच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। वर्षा गायकवाड यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आपण पाहत आहोत की ईडी कार्यालयाच्या अगदी 100 मीटर अंतरावरती सगळे बॅरिकेड्स लावून सगळ्या आंदोलकांना रोखण्यात आलं होतं आणि सगळ्याच आंदोलकांना आता सध्या ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळत आहे। सगळेच आंदोलक जे आहेत जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना जमा केलं जाणार आहे। मात्र आपण पाहत आहोत की या ठिकाणी सगळे आंदोलक जे आहेत ते बॅरिकेड और आने वाले दिनों में कांग्रेस पार्टी पूरी ताकत के साथ आम्हाला पोहोचू देत नाहीत, दडपशाही करतायत, आमचं आंदोलन दाबून टाकायचा प्रयत्न करतायत। आम्ही महाराष्ट्र सरकारचा आणि मोदी सरकारचा निषेध करतोय। या ठिकाणी वर्षा गायकवाड यांना ताब्यात दिलेला आहोत की या ठिकाणी सगळे जे आंदोलक आहेत त्या सगळ्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। जशा पद्धतीने आंदोलन करण्यात येणार होतं ते आंदोलन होण्याआधीच पोलिसांनी सगळ्यांना अडवलं आणि सगळ्यांना ताब्यात घेतलं। वर्षा गायकवाड यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेतरी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जात असताना आम्हाला अडवलं गेलं अशा पद्धतीची भावना या ठिकाणी जमलेली आहे। आपण पाहत आहोत की सगळीकडे आपण पाहतो की पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतो, बॅरिकेड लावून सुद्धा हे सगळं आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे कुठेतरी आपण बघतो की जो आंदोलन ईडीच्या कार्यालयावरती होणार होतं ते सगळं आंदोलन जे आहे ते 100 मीटर अंतरावरतीच सगळं आटोपत्यात घेण्यात आलेलं आहे। कॅमेरामन नितीन बोदारे सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। तर हे आंदोलन जे आहे ते आता आटोपतं घेण्यात आलं असल्याचं एकंदरीत आपण बघितलं।